अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, पूजाविधी आणि या दिवशी महिलांनी कोणती सेवा करावी याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. वटपौर्णिमा म्हणजे काय? वटपौर्णिमा हा सण सावित्री आणि सत्यवान यांच्या अखंड पती पत्नीचे प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वट म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थिरता आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ह्यासाठी आपल्याला काय काय पूजा साहित्य लागतं तर हळद कुंकू, फुले, अक्षता, पाणी, दूध, कापसाचा दोरा, वस्त्रमाळ, फळे, नैवेद्य, तुपाचा दिवा, ओटीचं सामान, हे सगळं आपल्याला इत्यादी साहित्य लागतं. आता ह्यामागची कथा काय आहे तर सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपण बघत आहोत. प्राचीन काळी राजा अश्वपती यांची कन्या सावित्री अत्यंत बुद्धिमान आणि पतिव्रता होती. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी विवाह केला. ऋषींनी सावित्रीला सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य अल्प आहे. तरीही तिने सत्यवानाशी विवाह केला. एके दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडत असताना त्याचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीने यमराजाचा पाठलाग केला. तिच्या निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतिव्रत धर्मामुळे यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने चातुर्याने सत्यवानाचे जीवनच परत मिळवले. ह्या घटनेमुळे वटपौर्णिमेला पतिव्रताच्या सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाचे महत्त्व काय आहे तर धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मा मुळांमध्ये वास करतात, विष्णू खोडांमध्ये वास करतात आणि भगवान शिव फांद्यांमध्ये वास करतात. म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ व पारंपरिक वस्त्रे परिधान करावेत. देवघरात पूजा करून व्रताचा संकल्प करावा. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. वस्त्रमाळ, ओटीचं सामान, फळे अर्पण करावीत. कापसाचा दोरा झाडाभोवती गुंडाळावा. सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकावी किंवा वाचावी. आरती करून प्रार्थना करावी. या दिवशी तुम्ही आणखीन पण सेवा करू शकतात, जी स्वामींची सेवा असेल. स्वामींची सेवा करणारी आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करावा. स्वामी चरित्र वाचावे. अन्नदान, गाईला चारा देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना मदत करणे, स्वामी मंदिरात सेवा करणे, ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकतात. तसेच वटपौर्णिमेचा संदेश. वटपौर्णिमेला वटपौर्णिमा आपल्याला नेहमी निष्ठा, संयम, श्रद्धा आणि कुटुंबातील प्रेम याचे महत्त्व शिकवते. सावित्रीच्या दृढ विश्वासाने मृत्यूवरही विजय मिळवला. त्यामुळे जीवनातील संकटामध्ये श्रद्धा आणि धैर्य कायम ठेवावे. सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ. आपल्याला वटपौर्णिमेचा संदेश सांगतो. तर भक्तांनो, वटपौर्णिमेचे हे पवित्र व्रत आपल्या जीवनात सुख, शांती, धन शांती, समृद्धी आणि समाधानाची येव.
श्री स्वामी समर्थ या महाराजांची कृपा तुमच्या सर्वांना सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ध्यास स्वामींचा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.